टिको पोचलं रे पंढरपुरात. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतेकीच्या नवीन कमिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता आमचा पंढरपूर वारीचा 11वा दिवस. काल रात्री भोसे पाटा इथे या दादांची मुक्काम केला. सकाळी रथ वळवायला ट्रॅक्टरला जागा कमी पडत होती, मग सगळ्यांनी हाताने मिळून आधी रथ वळवून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या वाटेला. तर आज आम्ही पंढरपूर मध्ये प्रवेश करणार होतो आणि पंढरपूर इथून फक्त 10 किलोमीटर अंतरावर राहिलो होतं. दुपारच्या जेवणासाठी आम्ही विठ्ठल कारखान्याच्या अलीकडे थांबलो. तिथे जेवण करून निघाल्यानंतर एक पाठोपाठ आम्हाला सर्व दिंड्या लागत होत्या, कारण भरपूर दिंड्या आज पंढरपूर मध्ये प्रवेश करणार होत्या. पंढरपूरच्या अलीकडे डाव्या साईडला आम्हाला पांडुरंगाची अशी भव्य मूर्ती दिसली आणि एवढी भव्य दिव्य आणि सुंदर पांडुरंगाची मूर्ती बघून आम्हाला इथे फोटो काढायचा मोह काय आवरला नाही. त्यात इथे मला संकेत भाऊ आणि त्यांचा मित्र भेटला. भाऊंनी मला ओळखलं. भाऊंना भेटलो आणि भारी वाटतं असं कोणी भेटल्यावर. पुढे गेल्यावर रेल्वे रूळ पास करून आम्हाला पुढे जायचं होतं, पण तिथून लगेच रेल्वे जाणार होती, त्यामुळे सगळेजण थांबले होते. पण सगळ्यांना असं झालं की केव्हा रेल्वे रूळ पास करतोय आणि पंढरपूर मध्ये प्रवेश करतोय. पण काही म्हणा, पंढरपूर वारीचा असा आनंद तुम्हाला कुठेच भेटणार नाही. त्यानंतर आम्ही पंढरपूर मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आलो चंद्रभागेवर. चंद्रभागेवर आल्यानंतर चंद्रभागेत आपल्या पांडुरंगाला आणि आपल्या हरिहर महाराजांच्या पादुकांना चंद्रभागेत स्नान घातले. त्यानंतर आम्ही पण चंद्रभागेत आंघोळ केली, पोहलो आणि त्यानंतर आम्ही निघालो मुक्कामाच्या ठिकाणी. जाताना ही चिमुकली दिसली, तिच्याकडून गंध लावला आणि त्यानंतर आलो आम्ही योग भवनला, कारण पंढरपुरात 2-3 दिवस आम्ही इथेच मुक्काम करणार होतो. इथे आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली, मग बसलो चिवडा खायला. तर मित्रांनो, पंढरपूर मधील नगर प्रदक्षिणाचा व्लॉग मी उद्या टाकणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या जमतेकीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.